शेवटी माहेरची माया ती माहेरची माया. काय पदार्थाचं नाव आहे? पापड भाजी. पापड भाजी करूया. हो. चला स्वयंपाकघरात जाऊया. हा पदार्थ शिकवला कोणी? वडिलांनी आणि आईनी दोघांनी म्हणून मला शिकवला. छान. मग तुम्हाला आता छान जमतो? हो हो खूप घरच्यांना छान. आवडतो? खूप छान आवडतो. मलाही आवडला पाहिजे. हो हो नक्कीच सर. आज या कविताजी आलेल्या आहेत नाशिकहून, पण पदार्थ आलेला आहे अहिल्यानगरहून. महाराष्ट्राची परंपरा इथे या स्वयंपाकघरात असते. पदार्थाचं नाव आहे पापड भाजी. खमंग असतो हा पदार्थ आहे हो, हो, ना. खूप लगेच बघूया साहित्य काय आहे. घेऊन या. पापड भाजीसाठी लागणारं साहित्य आहे पालक, पांढरे वाटाणे, कापलेला कांदा, गव्हाचं पीठ, आलं लसूण आणि मिरचीची भरड, बटाटा, हरभरा आणि मुगाची डाळ, शेव, कोथिंबीर, मैदा, रवा, चाट मसाला, जिरे, मोहरी, मीठ, हिंग, ओवा, हिरवी चटणी, लाल चटणी आणि हळद. वा छान. आता हे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ भिजत ठेवली आहे. हो किती वेळ साधारण ही थोडा वेळ पटकन शिजवण्यासाठी आपण भिजवली? भिजवली. आणि लाल चटणीमध्ये काय चिंच दिसतीये, गूळ दिसतोय, तिखट दिसतंय. हो अजून काय काय? एवढंच आहे ना? हो. ठीक आहे. बाकी सगळं साहित्य तुमच्या परिचयाचं आहे. हो. पहिल्यांदा कृती काय करायची? पहिल्यांदा आपण आहे ना हे पांढरा वाटाणा आणि हे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ आणि पालक आपण एकत्र आपण कुकरमध्ये शिजवणार. फॅन्टास्टिक. चला, तुम्ही आता अहिल्यानगर मध्ये राहिलाय, हो, हो. पुण्यामध्ये राहिलायत, नाशिक मध्ये राहिलायत, हो हो मुंबईत येऊन जाऊन असालच. हो हो आवडतं कुठे जास्त? सगळीकडेच आवडतं पण माहेर प्रत्येकाला प्रियच असतं. स्वयंपाक पहिल्यांदा कधी केला? सुरुवात कशी झाली काय आठवतं का? हो सर. सुरुवात मी 6वी मध्ये होते तेव्हा केला. पहिल्यांदा? हो हो. कसं झालं 6वी मध्ये असताना माझे वडील आजारी पडले तर त्यांना अर्जंट त्यांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं. आम्ही तिघं भावंड होतो फक्त इथे आणि आईला आणि वडिलांना असं वाटलं की आम्ही 4-5 दिवसात जाऊ आणि डिस्चार्ज होऊन लगेच येऊ परत घरी. आम्ही तिघ जण मध्ये होतो. छोटासा ब्रेक देतो. हो. याच्यात पाणी घालायचंय, पाणी घालायचं, मीठ घालायचं त्यामध्ये आणि हळद घालायची आहे. बघ एक सेकंद ना, पाणी बघा बरं किती लागलं. हो अजून घाला सर. थोडेसे हळद घालायचे यामध्ये. हो घालू की? हा बस. आणि कुकरचं झाकण लावूया आता. पण खूप अनावधानाने सगळं तो प्रसंग आला आमच्यावरती. पहिल्या दिवशी तर असं झालं की कोणतं पीठ काय म्हणायचं, कशात काय घालायचं काहीच माहित नव्हतं. आता ह्याला शिट्ट्या येत आहेत. हो. त्याचं काय करायचंय? आता आपण पापड तयार करू त्यासाठी पीठ मळून घेऊ आधी. बरं ठीक आहे. बाऊल देऊ? हो हो बाऊल. काय कुठलं पीठ घालायचं आधी? आधी गव्हाचं पीठ आहे. सगळं? हो हो घाल. मैदा कुरकुरीतपणा येण्यासाठी. कुरकुरीतपणा येण्यासाठी. हो. रवा पण. रवा. हो. आणि मीठ. मीठ बघा. हा बस. पापड भाजी मध्ये आता आपण घालूया ओवा 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 ओवा. बघा बस पुरे का? बस बस. आता यामध्ये ना सर कोणी कोणी फक्त गव्हाचं पीठ पण घेतं, कोणी कोणी फक्त मैदा पण घेतं. पण आपण तिन्ही गोष्टी का घेतल्या? कारण आपल्याला कुरकुरीतपणा पाहिजे म्हणून. बरोबर.